सर्वप्रथम सर्वांना माझं सस्नेह जय भीम. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आलेली आहे एक माणुसकी हा विषय घेऊन. तर माणुसकी हा विषय बघता आजकालच्या जमान्यामध्ये जर पाहायला गेलं तर माणुसकी हा विषय फार लोपत चाललेला आहे. लोप पावत चाललेली ती माणुसकी. तर मित्रांनो, लोप पावत चाललेली म्हणायला जावं तर एकीकडे बघायला गेलं तर लोप पावत चाललेली माणुसकी हा जरी शब्द असेल तर अगदी त्याला एकदम विरोधाभास असा एक व्यक्तिमत्व आहे. जे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर सचित्र असं उभं टाकलेलं दिसतं. तर त्यांचं नाव आहे प्रदीप भाऊ नन्नवरे. तर आपण पाहता मित्रांनो, पाहायला गेलं तर आज माणसांमध्ये माणसाला पाहण्याचा जो भाव आहे तो अतिशय विचित्र स्वरूपाचा झालेला आहे. त्यामध्ये माणुसकी हा शब्दच राहत नाही आहे, भावनाहीन माणूस होत चाललेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला गेलं तर मला प्रदीप भाऊ नन्नवरे हे खूप वेगळ्या स्वभावाचे दिसले आणि त्यांच्यामध्ये अजूनही जिवंत असलेली माणुसकी मला म्हणजे पाहायला भेटली, जाणवायला भेटली. आणि या सगळ्यामध्ये त्यांचं कार्य खरंच खूप उल्लेखनीय आणि खूपच सुंदर आणि ग्रेट आहे. तर मित्रांनो, मला आज त्यांच्या महाबोधी न्यूज चॅनलचा वर्धापन दिवस असल्यामुळे बोलण्याची संधी मिळाली. तर त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे होते. तर मी भाऊला बोलले की भाऊ, मला 2 शब्द बोलायचे आहेत. तर त्याबद्दल मला तुम्ही व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्याबद्दल खरंच तुमचं खूप मनस्वी आभार. आणि महाबोधी न्यूज चॅनलचे 12वा वर्धापन दिवस आहे. तर महाबोधी न्यूज चॅनल हे चालवणारे मेन म्हणजे प्रदीप भाऊ नन्नवरे. तर आजकालच्या जगामध्ये पाहता क्षणी असं पाहायला मिळते की आजकाल माणुसकी कुठे बघायला मिळत नाही आहे. आणि खूप काही ठिकाणी म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते की रस्त्यावर जर एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एखादा व्यक्ती त्या ठिकाणी खूप वेदनेने विव्हळत आहे आणि खूप बिकट परिस्थिती आहे तिथे आणि तो स्वतः उठू शकत नाही आहे आणि खूप मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये तो पडलेला आहे. तर आजूबाजूचे लोक, जे कोणी येणारे जाणारे रस्त्याचे प्रवासी असतात, तर कोणीही त्याच्याबद्दल उठून त्याला उठवणार नाहीत किंवा त्याच्याबद्दल काही करायला धजणार नाहीत. लोक काय विचार करतात की सरळ जाऊ दे बाबा, रस्त्याला पडलेला आहे, याला जर आपण याच्याबद्दल काही उचललं, ॲक्शन घेतली तर आपल्याला 12 भानगडी मागं लागतील, असं तसं काहीतरी विचार करतात आणि तिथून निघून जातात आणि त्याच्याबद्दल कोणी काही विचारही करत नाही. तर ही अशा प्रकारची परिस्थिती बघायला मिळते मित्रांनो. तर ही परिस्थिती म्हणजे भावनाहीन झालेला माणूस. म्हणजे आज माणसाच्या मनामध्ये भावना ह्या राहिलेल्याच नाही आहेत. तर माणूस हा भावनाहीन होत चाललेला आहे आणि यामधूनच माणुसकी लोप पावत चाललेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे अशा प्रकारची पद्धती नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये माणसे खूप भावनायुक्त असायचे, भावनिक असायचे. रस्त्यानं साधं कोणी पाय घसरून जरी पडलं तरी त्याला पटकन धावत जायचे, त्याला कुठं लागलं बघायचे. म्हणजे त्याच्या वेदनेची त्यांना कळकळ वाटायची, मनापासून आत्मीयता वाटायची, तळमळ वाटायची. पण आज माणूस जरी मरणाच्या दारामध्ये विवळत पडलेला असेल तरी फक्त बघ्यांची गर्दी तिथे दिसते आणि त्याच्याबद्दल कोणी ॲक्शन उचलायला तयार नसतं, त्याला मदत करायला कोणी तयार नसतं. तर अशी परिस्थिती आज झालेली आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये अशी माणसं खूप कमी बघायला भेटतात की जे माणुसकी सांभाळून आहेत, माणुसकी जपून आहेत, इतरांच्या भावना समजून घेणारे आहेत. तर त्याच्यामधलेच एक प्रदीप भाऊ. आणि मी प्रदीप भाऊबद्दल सांगायला जावं तर बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्या ड्युटीच्या स्वरूपातही भाऊ बऱ्याच वेळा भेटले मला आणि त्यांचे जे कार्य आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. तर मी माझ्यासोबत घडलेले 1-2 गोष्टी तुम्हाला सांगते. रेल्वे स्टेशनवरती एक व्यक्ती पडलेला होता. तो जवळपास 4 ते 5 दिवसापासून तिथे पडलेला होता. रेल्वे स्टेशनवरती एक म्हणजे व्यक्ती होता. त्याच्या अंगावर पूर्ण सगळीकडे खाज होती, खूप असे मोठे फोड आलेले होते, त्याच्यातून पाणी वाहत होतं आणि येणारे जाणारे प्रवासी त्याला पाहत होते, पण कोणीही ॲक्शन उचलत नव्हतं किंवा रेल्वेचे कर्मचारीसुद्धा त्याच्याबद्दल काही ॲक्शन उचलत नव्हते.
मग एक दिवस असंच फोन आला 108ला आणि आम्ही गेलो त्या पेशंटसाठी तिथे आणि पाहतो तर काय प्रदीप भाऊ तिथे होते असा कॅमेरा घेऊन. आणि तिथे एक रेल्वेचे कर्मचारी पण होते काही थांबलेले आणि तिथे रेल्वे हॉस्पिटलचा स्टाफ पण आलेला होता. तर मी पाहिलं मित्रांनो की तिथे त्या पेशंटला कोणी हात लावायलाही तयार नव्हतं, कोणी त्याला बघण्यासाठी पण तयार नव्हतं. पण अशा व्यक्तीसाठी प्रदीप भाऊनी ॲक्शन घेतली. त्यांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली. आम्ही तिथे गेलो, त्या पेशंटला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आणि त्याला प्रायमरी ट्रीटमेंट केली आणि तिथून पुढील ट्रीटमेंटसाठी त्याला नांदेडला पोहोचवलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीची जी माणुसकी आहे ते खूप कमी माणसांमध्ये बघायला भेटते आणि प्रदीप भाऊ खरंच अशातले एक व्यक्ती आहेत जे अशी माणुसकी निभावतात. तर मित्रांनो, हा एक किस्सा झाला. दुसरा किस्सा बघायला गेलं तर एक मुलगी होती बिचारी, तिच्या आई एक्सपायर झाल्यामुळे तिच्या वडिलांसह पुणेमध्ये आलेली होती ती. आणि वडील बिचारे काम करत होते आणि ती मुलगी तरुण होती, एक 10-12 वर्षाची, 14-15 वर्षाची मुलगी असेल. तर ती बसलेली होती रेल्वे स्टेशनवरती. तर बरेच दिवस तिला बघण्यात आलं की बाबा ही अशी मुलगी का इथे पडते, बसून का राहते, शिक्षणापासून दूर आहे. तर ही गोष्ट प्रदीप भाऊच्या कानावर कुठल्या तरी व्यक्तीने घातली आणि प्रदीप भाऊनी लगेच तिच्याबद्दल ॲक्शन उचलली मित्रांनो. आणि तिला व्यवस्थित त्या ठिकाणाहून बालगृहामध्ये घेऊन गेले. तिला शिक्षणासाठी समोरचा रस्ता खुला करून दिला, तिथे तिचं ॲडमिशन करून दिलं आणि अशा प्रकारे तिला एक उज्ज्वल असं भविष्य निर्माण करण्याची संधी निर्माण करून दिली भाऊनी. आणि अशा पद्धतीने तिचंही आयुष्य खूप चांगल्या वळणावर गेलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे कार्य करणारे जे आजकाल तरुण वर्ग दिसतोय ते खूप कमी प्रमाणात दिसतोय, रेअरली दिसत आहे, कदाचित दिसतही नाही. तर त्यामधलेच एक प्रदीप भाऊ असल्यामुळे मला खरंच त्यांचं कार्य उल्लेखनीय वाटतं. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे रुग्णांसाठी, गरिबांसाठी आणि गरजूंसाठी प्रदीप भाऊ आत्मीयतेनं, तळमळतेनं, माणुसकीनं झटतात. तर यानंतर अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे, दुसरा एक मुद्दा म्हणलं तर भ्रष्टाचार. आजकाल वाढलेला भ्रष्टाचार हा भरमसाठ आहे आणि खूप अतिशय जास्त प्रमाणात झालेला आहे. तर मित्रांनो, भ्रष्टाचाराविरोधात जर बोललं तर खूप करेज लागतं, धैर्य लागतं या गोष्टीला समोर नेण्यासाठी. तर प्रदीप भाऊबद्दल बोलायचं गेलं तर त्यांनी 100 कोटीचा जो ब्रिज आहे, एअरवे ब्रिज आपण बघतो, हे हिंगोली गेटकडे जे तयार होत आहे, तो पूर्ण तयार झालेला ब्रिज भाऊनी अक्षरशः धुळीस मिळवला, तो मातीत मिळवला. आणि हे करण्यासाठी खरंच खूप ग्रेट व्यक्तिमत्व लागतं आणि खूप मोठं धैर्य लागतं. तर भाऊनी हे सुद्धा काम केले. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलून तिथला तो पूल निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला आहे हे लक्षात आणून देऊन तो पूल तोडून टाकले. तर मित्रांनो, ही खूप मोठी जीवितहानी होण्यापासून आपल्याला वाचवलेलं आहे भाऊनी. आणि म्हणजे या ठिकाणी खूप मोठी रिस्क होती. त्या ब्रिजवरून आज आपणही गेलो असतो, ब्रिजवरून आपले नातेवाईक गेले असते, आपले भाऊ गेले असते, आपले शेजारी गेले असते, तर कधीही कोणत्याही वेळी जीवितहानी झाली असती त्या ब्रिजवरून. एवढं भयानक दृश्य होतं ते. तर भाऊनी ते निदर्शनास आणून तो पूल तोडायला लावलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणलं तर आपल्या पुणेमध्ये जे रेल्वे स्टेशन तयार होत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे कार्य आहे. तर यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होताना भाऊनी बघितला आणि त्यांनी तिथेही आवाज उठवला. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आवाज उठवणारे आपल्या समाजामध्ये खूप कमी लोक आहेत आणि त्यांना आपण खरंच साथ दिली पाहिजे, यांना आपण प्रमोट केलं पाहिजे, अशा व्यक्तींना आपण समोर नेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं जे कार्य करतात त्यांच्यासाठी आपण सढळ हाताने मदतही केली पाहिजे. जरी आपण प्रत्यक्ष त्यांच्या कार्यामध्ये नसतील, प्रत्यक्ष त्यांच्या कार्यामध्ये जाऊ शकलो नसतील, तर अप्रत्यक्षरित्या तरी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर अजून एक गोष्ट मला महत्त्वाची बोलायची आहे की महाबोधी न्यूज चॅनलचा जो वर्धापन दिवस आहे 12वा, तर मी प्रदीप भाऊशी बोलले की भाऊ, तुम्ही एवढा मोठा व्हास्ट खर्च करताय, तर यासाठी पैसे कसे जमा करत आहात?
तुमच्याकडे इकॉनॉमिकली काय सोर्स आहे किंवा तुम्ही कोणाकडून वर्गणी गोळा करत असतील तर तेही मला कळवा आणि माझाही त्याच्यामध्ये सहभाग असू द्यात असं मी त्यांच्याशी बोलले. तर बोलता बोलता सहज एक गोष्ट लक्षात आली. प्रदीप भाऊंनी सांगितलं की बाबा ताई या 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 प्रकारचं मी काही वर्गणी गोळा करत नाही, कोणाकडे पट्ट्या मागायला जात नाही किंवा कोणाला म्हणायला जात नाही की बाबा माझा कार्यक्रम आहे आणि तुम्ही मला पैसे द्या किंवा या पद्धतीचं मी कधीच काम करत नाही बोलले. तर मित्रांनो, एकीकडे पाहायला गेलं तर कुठलाही अगदी छोटा खीरदानाचाही कार्यक्रम असेल तर आपल्याकडे भरमसाठ पट्ट्यांसाठी लोक फिरताना बघतोय आपण आणि छोट्याशा कार्यक्रमासाठी आपल्याला पट्ट्या मागत फिरावं लागते, घरोघर जाऊन पैसे मागावे लागतात आणि प्रदीप भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाला आपण मदत करणं हे आपलं खरंच मनापासूनचं कार्य आहे. तर भाऊ जे कार्यक्रम ठेवत आहे तो कार्यक्रम अगदी छोट्या लेवलचा नाही आहे, खूप मोठ्या लेवलचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम याचं नियोजन हे सगळं करण्यासाठी म्हणजे खूप पैसा लागत आहे. तर त्यासाठी भाऊचं जे स्वाभिमानी नेतृत्व मला खूप आवडलं आणि त्यांनी कुठल्या नगरसेवकांकडे पैसे नाही मागितले किंवा कुठल्या विशिष्ट व्यक्तींकडे जाऊन पैसे नाही मागितले की तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी पैसे द्या म्हणून. तर ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी जो पैसा अवेलेबल होत आहे तो स्वइच्छेने प्रत्येक व्यक्ती जो निर्मळ मनाचा आहे, ज्याला खरंच समाजाची गरज समाजाचं भलं व्हावं अशी गरज वाटते, अशा व्यक्तींनी सढळ हाताने केलेली एक मदत आहे आणि सदिच्छा भेट आहे. आणि खरंच मित्रांनो, हे एवढा मोठा व्हास्ट कार्यक्रम पार पाडणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये खूप मोठमोठे लोक, दिग्गज व्यक्तिमत्व येत आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे तरुणांसाठी जे तरुण वर्ग आहे, मुलं आहेत, त्यांच्यासाठी प्रबोधनात्मक असं हे होणार आहे, भाषण होणार आहे आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत आणि यामध्ये आपल्याला गायनाचा पण लाभ लाभणार आहे. त्याच्यामधूनही आपल्याला बरेच उत्क्रांती घडेल आणि असं प्रबोधन होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य यावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि भाऊनी हा कार्यक्रम ठेवला आहे, त्याला तुमचा भरघोस प्रतिसाद हवा आहे आणि खूप सारे शुभेच्छाही हव्यात आणि तुम्हा सर्वांकडून आशीर्वादही भाऊसाठी असावेत आणि एवढं माझी प्रांजळ इच्छा आहे. आणि तुम्ही आजचा जो तरुण वर्ग आहे आणि विशेषतः सुशिक्षित वर्ग यांना माझी रिक्वेस्ट आहे मनापासून, तुम्ही अशा व्यक्तींना समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा जो आपल्या समाजाच्या भल्यासाठी, हितासाठी कार्यरत असतो. सदैव त्यांच्या पाठीशी राहावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि आपण जे सुशिक्षित वर्ग आहोत आज, ते आपल्या जे अशिक्षित असलेल्या समाजाला समोर न्यावं, बाबासाहेबांनी दिलेला रथ आपण समोर घेऊन जावा आणि आपणही त्या पद्धतीनं कार्य करावं आणि त्या समाजाचा एक भाग व्हावा अशी माझी इच्छा आहे. शेवटी एवढंच एक म्हणते की गरिबांचा कैवारी जर बघायला गेलं तर प्रदीप भाऊ नन्नवरे आज ना उद्या हे नाव नक्कीच गाजेल, कारण भाऊचं कार्यही तेवढंच खूप ग्रेट आणि अवर्णनीय आहे. आणि येथे मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना माझा मनापासून सस्नेह जय भीम.